नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत बिनविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजपाने चिपळूणातील चौघांची पक्षातून हकालपट्टी केली होती, ज्यात माजी नगराध्यक्षा सुरेखा खेरांडेसह भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांचा समावेश होता. या घटनेनंतर चिपळूणात एकच खळबळ उडाली होती. पण आता याच परिमल भोसले यांनी भाजपाला जोरदार धक्का दिला असून थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी त्यांनी आपल्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश घडवून आणल्याने भाजपामध्ये राजकीय भूकंप झाल्याची चर्चा असून शिवसेनेची येथे ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. तर या प्रवेशामुळे चिपळूणच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. चिपळूण पालिकेची 2 महिन्यापूर्वी निवडणूक झाली होती. त्यावेळी परिमल भोसले यांनी पक्षाचा आदेश धडकावून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांच्यासह सुधीर पानकर, सुरेखा खेराडे आणि श्रीराम शिंदे यांचे पक्षाने निलंबन केले होते. पक्षाच्या विरोधात काम केल्याने त्यांची हकालपट्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली होती. चिपळूण शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून सुरेखा खेराडे यांनी 2017 मध्ये काम केलं होतं. परिमल भोसले यांना भाजपाकडून स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. यावेळी करण्यात आलेल्या हकालपट्टीवरून परिमल भोसले यांनी भाजपावर पलटवार करत पालिकेच्या निवडणुकीत मला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा मी पक्षाच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला होता. यामुळे पक्षातून निलंबित करण्याचा प्रयत्न येत नाही नसल्याची टीका त्यांनी केली होती. यानंतर ते कोणती भूमिका घेतात याकडे चिपळूणसह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यानंतर आता भोसले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात कोंडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भोसले यांनी प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे चिपळूणच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आता निलेश राणे यांनी दिलेल्या राजकीय इशाऱ्यांची चर्चा होताना दिसत आहे. निलेश राणे यांनी पक्षप्रवेश विश्वासाने होतो. कुणीही सहजपणे आपले जुने राजकीय घर सोडत नाही. तिथे काहीतरी दुखवले गेले म्हणूनच कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. आता त्यांना आपलेपणाची जाणीव देणे ही आमची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच परिमल, राजकीय भवितव्याची अजिबात चिंता करू नकोस, तुझं भविष्य 100% शिवसेनेत उज्ज्वल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता या मोठ्या प्रवेशामुळे चिपळूणमधील राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. आगामी काळात शिवसेनेची ताकद लढणीय वाढण्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रवेश विरोधकांसह भाजपासाठी धक्का मानला जात आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.